संभाजी भिडे आज नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून खबरदारी। संभाजी ब्रिगेडचे 8 पदाधिकारी नजरकैदेत। काँग्रेस खासदाराची चैन साखळी चोरांनी हिसकावली। काँग्रेस खासदार सुधा रामकृष्णन यांची चैन चोरीला। मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडल्या असता चैन हिसकावली। बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेणार। 6 ऑगस्टला शिवतीर्थावर भेट घेणार। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आंदोलनाबाबत भेट घेणार। नाशिक शहरातील खड्ड्यांवरून मनसे आक्रमक। नाशिक महानगरपालिकेसमोर मनसेचं धरणे आंदोलन। शहरातील खड्डे तात्काळ बुजवण्याची मागणी। पनवेलनंतर आता खालापूरमध्ये मनसे आक्रमक। खालापूरमधील ऑर्केस्ट्रा बारवर मध्यरात्री मनसेची धडक। मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांची धडक। देशात पहिल्यांदाच दिव्यांगांसाठी सिग्नल यंत्रणा। ठाण्यात प्रथमच दिव्यांगांसाठी सिग्नल सुविधा। ठाणे पालिकेच्या वतीनं 3 हात नाकावर दिव्यांगपूरक सिग्नल। मुंबईतील अतिधोकादायक इमारतींच्या मुद्द्यावर बुधवारी बैठक। मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे म्हाडा प्रशासनाला बैठकीसाठी निर्देश। धोकादायक इमारतीमधील रहिवाशी लोढांच्या दरबारी। केस डायरी, स्टेशन डायरी, लॉगबुकचे डिजिटलायझेशन करा। कागदपत्रांचे डिजिटलायझेशन सुरू करा। मुंबई हायकोर्टाचे पोलिसांना आदेश। शेअर मार्केट गुंतवणुकीची फेसबुकवर फसवी जाहिरात। फसव्या ऑनलाईन जाहिरातीतून महिलेला गंडा। छत्रपती संभाजीनगरमधील महिलेची फसवणूक। 63% नफ्याचे आमिष दाखवून 35 लाखांचा गंडा। रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप। वाशिम जिल्हा स्त्री रुग्णालयातील प्रकार। दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। मुंबईच्या मदनपुरा परिसरात इमारत कोसळली। बिल्डिंग कमकुवत आणि जुनी असल्याने दुर्घटना। पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल। सिल्लोडच्या आठवडी बाजारात चोरट्यांचा सुळसुळाट। तालुकाभरातून येणारे गोरगरीब गावकरी त्रस्त। दर रविवारी घडतायत चोरीच्या घटना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।